इंधन टंचाई आणि इंधन दरवाढीचा थेट फटका आता हिंगोलीमध्ये भाजीपाल्याला देखील बसलेला आहे। मी सध्या हिंगोली शहरातील भाजी मंडई परिसरामध्ये आहे आणि मेथी ते टोमॅटो असे संपूर्ण भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत। माझ्यासोबत काही मार्केटमधील व्यापारी आहेत, आपण त्यांना विचारूयात क्या भाव था पहले 15 दिन मेथी का और अभी क्या चालू है? पहले 20 रुपए किलो थी, अब 40 रुपए किलो हो गई मेथी। और शोगा पहले 30 थी, अब 50 रुपए किलो हो गई। हा शेवगा 30 रुपये किलो होता, आता 50 रुपये झालेला आहे। टोमॅटो असेल किंवा इतर भाजीपाला डबल हर भाजीपाल्याचे भाव डबल झालेले आहे। अरे भाव झाल्यामुळे डिझेल आहे, डिझेलमुळे सगळे भाव डबल झालेले आहे। और काश्तकार आता थोडे मजेमध्ये आहे, अगोदर परेशान होते पण डिझेलमुळे परेशान आहे। शेतकरी हा शेवटच्या महिन्यामध्ये हा भाव चांगले आल्याच्या नंतर मजेमध्ये असतो, मात्र आता आपण जर पाहिले तर डिझेल दरवाढीचा फटका त्यांना बसलेला आहे। काय भाजीपाला आणला? भाजीपाला काय गोबी तुम्ही काय भाजीपाला आणला? वांगी आणले वांगी। बर, डिझेल मुळे काय अडचणी आल्यात? आता डिझेलमुळे सगळं शेतीसाठी अडचण येणार आहे सर। ट्रॅक्टरचं अवजार चालत नाही, आमची मग नांगरणी होत नाही, पेरणं होत नाही। भाजीपाला आणताना काही महागाई वाढली का? तेवढं काय आता उतरली महागाई बघा, या 5व्या महिन्यात 4थ्यापर्यंत बरं डिझेल वेळेवर मिळते? नाही डिझेलच नाही, मिळतं डिझेल? डिझेलच नाही आहे। भाजीपाला आणताना काय डिझेलचा प्रॉब्लेम झाला का? एखाद्या अडचणीला वाळून जागी डिझेल भेटेना। भाजीपाला अजून किती वाढेल? लय वाढेल अगर डिझेल जास्त झाला, डिझेल नाही भेटला तो भाजीपाल्याचे भाव आसमान सुनार। आपण जर पाहिलं तर हिंगोलीच्या भाजी मंडीमध्ये इंधन दरवाढीचा जो फटका आहे तो या थेट भाजीपाला विक्रीवरती झालेला आहे। शेतकऱ्याला इंधन मिळत नाहीये आणि ग्राहकाला भाजीपाला स्वस्त मिळत नाहीये। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।